की मी लय 12 बापाची आहे आणि त्यासोबतच माझं गावात लफडं आहे. ओके, आणि हिचे गावात काय कांड आहे ते माहित आहे, त्यामुळे ही सासरी नांदत नाही. एक झालं, दुसरा झाला आणि तिसरा आता शोध मोहीम सुरू. तर मला या मी 12 बापाची आहे ना, हे याला पोलीस स्टेशनमध्ये सिद्ध करून द्यावं लागणार आहे. कारण मी लिगली ऍक्शन तर घेणारच आहे. कारण आज जर याला मी चूप सोडून दिलं, उद्या अजून एक हर्षल वाघमारे येणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे या व्यक्तीचा मला जो कोणी नंबर शोधून देणार त्याला माझ्याकडून 2 ते 3 हजाराचं बक्षीस रोख स्वरूपात मिळणार आहे. डायरेक्ट मी युपीआय हे ते करून देणार तुम्हाला. मला याचा नंबर पाहिजे, त्याच्यानंतर मला याचा ऍड्रेस पाहिजे. अमरावतीमध्ये येऊन मी तुझ्या नावाची कंप्लेंट तर 100% करणारच आहे. ओके, आता तू म्हणतोय तू माझ्या गावाचा आहेस, तुझ्या बायोडाटावर अमरावती. हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर बघितलं तुम्ही आधीचा व्हिडिओ, आता नंतरचा रिक्वेस्टचा व्हिडिओ बघू शकता. त्याने माफी कशी. मी हर्षल वाघमारे. मी मोहिनीताई हजारेला ओळखत नाही, त्यांचा माझा काही संबंध नाही. तरी माझ्याकडनं चूक झाली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सॉरी. तर बघितलं मित्रांनो, असे लोक राहतात. एकट्या बाईला किती लोक त्रास देतात. एकटी बाई असते त्यांना असं वाटते की ही एकटीच आहे, काय करणार आहे, काही सुद्धा करू शकणार नाही ना, ॲक्शन घेणार. पण या ताईने खूप चांगलं केलं आहे की या हर्षल वाघमारेवर ॲक्शन घेतली. त्याने तिचं गावचा नसूनसुद्धा तिला घाण कमेंट्स करून असं बोलला. काय गरज आहे अशा लोकांना, पण अशा लोकांना असा धडा शिकवलेला तेव्हा खूपच बरं. या ताईने खूप चांगलं काम केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया मग नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.